नमस्कार. मी शिवकन्या मधुकरराव पटवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथे प्राथमिक शिक्षिका आहे. माझी नेमणूक जनगणना अधिकारी प्रगणक म्हणून झालेली आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतभर यावर्षी जनगणना होत आहे आणि याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 पासून सुरुवात झालेली आहे. 1 मे पासून ते 15 मे पर्यंत आपल्याला स्वजनगणना करायची आहे आणि त्यानंतर 15 मे ते 15 जून पर्यंत प्रगणक येऊन आपल्या घरी आपल्या घराची जनगणना करणार आहे. 1 मे ते 15 मे पर्यंत आपण स्वगणना करायची म्हणजे नेमकं काय करायचं याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. स्वगणना म्हणजे काय की स्वतःच्या घराची गणना स्वतःच्या मोबाईलवरून आपण करणे याला आपण स्वगणना म्हणतो. स्वगणना कशी करायची यासाठी शासनाने एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती जाऊन आपण आपल्या मोबाईलवरून आपल्या घराची जनगणना आपल्याला स्वतः करायची आहे. त्यासाठी त्याला स्वजनगणना असे म्हटलेले आहे. तर ही पद्धत अतिशय सोपी आहे. फक्त त्यासाठी आपल्याला काही पथ्य पाळायची आहेत, की आपण जनगणना करत असताना आपला मोबाईल हा आपल्या घरातच असला पाहिजे. घराच्या बाहेर जाऊन आपण जनगणना करायची नाही, कारण आपल्या घराचं लोकेशन तिथे ट्रॅक होणार आहे. त्यामुळे हा फॉर्म भरत असताना, ही लिंक भरत असताना आपण आपल्या घरातून ही लिंक भरायची आहे, जेणेकरून आपलं लोकेशन हे योग्य पद्धतीने ट्रॅक होईल आणि तिथे आपली माहिती सबमिट होईल. या लिंकमध्ये 33 प्रश्नांची उत्तरं आपल्याला अतिशय सोपी प्रश्न आहेत. त्या 33 प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिथे द्यायची आहेत आणि शेवटी फॉर्म सबमिट केल्यानंतर तिथे आपल्याला एक संकेतांक येणार आहे, तो लिहून ठेवायचा आहे OTP सारखा. आणि जेव्हा आपल्या घरी प्रगणक 15 मे नंतर येतील तेव्हा त्यांना तो संकेतांक देऊन आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे. ही जनगणना अतिशय सोप्या पद्धतीने, डिजिटल पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने यावेळेस केलेली आहे. यामुळे आपला खूप वेळ वाचणार आहे आणि आपली माहिती आपण कुटुंबासोबत चर्चा करून भरू शकतो. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तर याविषयीचीच माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पाहूया आपण स्वतःच्या मोबाईलवरून आपण स्वतः ही जनगणना कशी करायची. इथे उजव्या बाजूला माझ्या मोबाईलवरती तुम्हाला दिसत असेल की क्रोम हे ॲप आहे. मी ते ॲप ओपन केलं. अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील सर्व लोकांना ही प्रक्रिया समजावी. आता इथे सर्चमध्ये आपण वेगवेगळी माहिती सर्च करत असतो. तिथे आपल्याला टाईप करायचं आहे SCENSUS.government.in. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर खाली आपल्याला वेगवेगळी नावं दिसत आहेत. सगळ्यात वरचं नाव जे आहे SE आपण सर्च केलेलं ते सगळ्यात वरती आलेलं आहे. त्याला आपण टच करूया. टच केल्यानंतर तुमच्या समोर अशी एक स्क्रीन दिसेल. तिथे तुम्हाला पहिल्यांदा भाषा सुद्धा आपण इथून बदलू शकतो. आपण या निळ्या 3 डॉट वरती जर क्लिक करून पाहिलं तर आपल्याला पाहू शकतो की स्वगणनेचा अवधी, स्वगणना प्रश्न, ट्युटोरियल व्हिडिओ. इथे तुम्हाला सुद्धा मी जसा व्हिडिओ बनवलेला आहे तो तसाच व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला दिसेल. इथे PDF स्वरूपामध्ये माहिती यायची गरज नाही आहे तुम्हाला, तरी तुम्हाला माहिती असावं म्हणून मी हे सांगत आहे. तर इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, स्टेट. आपलं स्टेट कोणतं आहे इथं आपण निवडूया महाराष्ट्र. त्याच्यानंतर खाली कॅप्चा. कॅप्चा म्हणजे या चौकटीमध्ये जे अक्षर दिसत आहेत ते जशाच तसे, कॅपिटल असतील तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल. तर मी माहिती भरते OLDLW6 व्हेरीफाय. इनव्हॅलिड कॅप्चा म्हणते, कारण तिथे L किंवा I हे काय आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये. L आहे का I आहे, त्याच्यामुळे आपण याला इथून जर निळा बाण केलं तर आपल्याला परत आपल्याला कॅप्चा बदलून घेता येतो. आता मी टाईप करते YC स्मॉल y 99 स्मॉल r. आता आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. अशी स्क्रीन दिसेल तुम्हाला. स्वागत आहे जनगणना 2027 मध्ये आणि आपल्याला याला ओके करायचं आहे. ओके करूया. ओके केल्यानंतर परत एकदा आपल्याला विचारते की तुमचं स्टेट महाराष्ट्र आहे. नेम ऑफ द हेड हाऊस होल्डर म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे. मी माझ्या कुटुंब प्रमुखाचं नाव इथे लिहिते. खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, मी आता सांगितलं की घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे, जेणेकरून तो मोबाईल पुन्हा त्या जनगणनेसाठी वापरला जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे.
मोबाईल नंबर टाकूया. ईमेल आपल्याला माहिती असेल तर टाकू शकता किंवा माहिती नसेल तर टाकला नाही तरी चालेल. खाली व्हेरीफाय करायचंय. OTP आपल्या मोबाईलवरती येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तर माझ्या मोबाईलवरती OTP आला असेल, मी पाहते. 649869 हा OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. 9869 तो 9869 OTP माझ्या मोबाईलवर आलेला मी इथे टाकला. त्यानंतर मी याला व्हेरीफाय केलं. आणि वर आपल्याला सिलेक्ट लँग्वेज करायचं आहे. लँग्वेजमध्ये आपल्याला जी भाषा सोपी जाते तीच भाषा निवडायची आहे. एकदा भाषा निवडल्यानंतर ती आपल्याला बदल करता येणार नाही. हिंदी किंवा इंग्लिश आपल्याला पुढचे प्रश्न समजण्यासाठी अवघड जाऊ शकते, म्हणून मी मराठी भाषा निवडत आहे. बघा, भाषा निवडणं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला पुढचे प्रश्न समजले पाहिजे. आता आपण व्हेरीफाय OTP करूया. अतिशय सोपी प्रक्रिया आहे. बघा, आता हा पहिली स्क्रीन माझ्या मोबाईलवरती आली. स्टेप फर्स्ट, याच्यामध्ये 6 स्टेप आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे स्थानिक तपशील. मी आता सांगितलं की तुमच्या घराचा मॅप तुम्हाला इथे येणार आहे. महाराष्ट्र, आपण इथे जिल्हा निवडूया. जिल्हा नांदेड. नांदेड. पिनकोड, आपल्या गावचा पिनकोड आपल्याला इथे टाकायचा आहे. मी माझा पिनकोड इथे टाकते, 431601. त्यानंतर बघा इथे गाव, शहर, लँडमार्क आपण इथे टाकते मी नांदेड. तुम्ही तुमच्या गावचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपलं लोकेशन, आपण कुठे आहोत बघा. आता आपण घरून भरल्याचा फायदा काय होईल की आपोआप आपल्याला लोकेशन इथे येणार आहे. जसं विठ्ठलाच्या डोक्यावरती गंधाचं चिन्ह असते, त्या प्रकारचं लाल प्रकारचं चिन्ह आपल्याला इथे दिसते, ते आपलं लोकेशन आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे की हे जो पिवळा डॉट आहे, 2 रेषा आणि पिवळा डॉट, तो बरोबर कुठे घेऊन जायचा आहे, आपल्याला आपल्या लोकेशन वरती घेऊन जायचं आहे. बरोबर ते दाखवते त्या टिंबाच्या वरती. त्याला फक्त आपल्याला टच करायचं आहे. टच करूया त्याला. स्थानिक पुष्टी करा. बघा, खाली आले आपके आवास का स्थान. त्यांनी अक्षांश आणि रेखांश दाखवलेला आहे आणि लाल कलरचा जो ठिपका खाली दिसतोय ते आपल्या घराचं लोकेशन आहे. त्याला फक्त आपल्याला पुष्टी करा, सबमिट करायचं आपल्याला आपलं लोकेशन. जतन करा, पुढे जा. राज्य महाराष्ट्र, जिल्हा नांदेड, आपल्या घराचं स्थान आपल्याला आलेलं आहे. आपल्याला पुढे जायचं आहे का? होय. आता बघा, लगेच सेकंड स्टेप आली की घराची गणनेचा आता विचारले जाणारे प्रश्न. गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. यामध्ये काय करायचं आहे की जमीन म्हणजे आपली फरशी किंवा आपल्या घराचा जो खालचा पृष्ठभाग आहे तो कशापासून बनलेला आहे. माती, लाकूड, पक्क्या विटा, दगड, सिमेंट किंवा टाईल्स आहेत, काय आहेत. तर माझ्या घरी टाईल्स आहेत म्हणून मी टाईल्स लिहिते. आपण शहाबादी फरशी असेल तर दगड लिहू शकतो, माती असेल तर माती लिहू शकतो, किंवा जे काही आहे ते इथे आपण पाहून, बेड असेल तर सिमेंट लिहू शकतो. आपल्याला फक्त या प्रश्नाला टिक करायचं आहे. त्याच्या समोर आपण टिक केल्यानंतर निळ्या अक्षरामध्ये निळं गोल आपल्याला दिसेल, म्हणजे आपला तो प्रश्न झालेला आहे. गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरले जाणारे साहित्य. आपल्या घराच्या भिंती कशा आहेत, आता भिंतीवरून नाही पाहायचं, नेमक्या आतल्या भिंती आपण कशापासून बनवलेल्या आहेत. तर पक्क्या विटांपासून बनवल्या आहेत म्हणून मी पक्की वीट निवडते.
गणना घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरले जाणारे साहित्य बघा. गणना घराचे छप्पर म्हणजे आपला स्लॅब. काही जणांचा मातीचा असतो, काही जणांचा लाकडाचा असतो, काही जणांचा सिमेंटचा असतो. तर इथे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. गवताचा आहे का प्लास्टिकचा आहे का कौलांनी बनवलेला आहे, यंत्रांनी बनवलेले कौले आहेत का पक्क्या विटांचा आहे, दगड आहे, कॉन्क्रीट आहे. आता स्लॅबचं घर आहे म्हणून मी कॉन्क्रीट लिहिते. गणना घराची स्थिती कशी आहे? चांगली आहे, राहण्यास योग्य आहे, मोडकळीस आलेली आहे, तर चांगली आहे. बघा, हे सगळे प्रश्न झाल्यानंतर आपल्याला खाली निळ्या अक्षरामध्ये जतन करा आणि पुढे जा, म्हणजे सांभाळून ठेवा, सेव्ह करा आणि पुढे जा. आपण निळ्या अक्षरावर करूया, होय म्हणूया त्याला. लगेच आपल्याला पुढच्या स्टेपवरती घेऊन जाईल. स्टेप 3, कुटुंब प्रमुखाशी माहिती आपल्याला इथे भरायची आहे. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, तुमच्या घरामध्ये तुम्ही किती जण राहता? आम्ही 3 जण राहतो म्हणून मी ते 3 लिहिते. कुटुंब प्रमुखाचे नाव विनायक नारायणप्पा मठपती. कुटुंब प्रमुखाचे नाव, निवडलेली भाषा आपण इथं मराठीमध्ये लिहूया. मराठीमध्ये मी नाव लिहून घेतलं. लिंग पुरुष. जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर, बघा इथे महत्वाची गोष्ट आहे, SC ST सूची पाहण्यासाठी इथं आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला जातींची यादी देखील येईल. आपल्याला माहिती आहे की आपण अनुसूचित जाती म्हणजे SC मध्ये आहोत का, अनुसूचित जमाती ST मध्ये आहोत का. हे दोन्ही असतील तर पहिलं किंवा दुसरं ऑप्शन. बाकी सर्व जाती ह्या इतर मध्ये आपल्याला टिक करायचं आहे. इतर मध्ये टिक करते मी. या घरच्या मालकी हक्काची स्थिती, घर कसं आहे? स्वतःचं घर आहे, भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर आहे, भाड्याचे आणि कोठेही स्वतःचे घर नसलेले, म्हणजे याच्यापैकी आपल्याला जे योग्य ऑप्शन वाटते आपल्या घराचं ते योग्य ऑप्शन निवडायचं आहे. माझं स्वतःचं घर आहे म्हणून मी ते स्वतःचे घर निवडते आहे. निवास योग्य खोल्यांची संख्या. आता बघा, निवास योग्य म्हणजे इथं आपल्याला किचन धरायचं नाहीये. स्वयंपाकघर सोडून आपण जिथे राहतो घरामध्ये त्या खोल्या किती आहेत? तर माझ्याकडे आता 4 खोल्या आहेत, परंतु किचन सोडून जर हे केलं तर 3 लिहिते मी ते. किचन सोडून बाकीच्या 3 रूम आहेत म्हणून आपण इथं 3 टाकलं. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या. आता इथं विवाहित जोडप्यांची संख्या म्हटल्यानंतर सर्व सदस्यांची संख्या नाही येणार, फक्त पती पत्नी विवाहित जोडपे किती आहेत. आमच्या घरात आता 1 आहे म्हणून मी ते 1 लिहिते. पुढे जतन करा, पुढे जा, होय. आपण आता चौथ्या स्टेपवरती गेलेलो आहे की कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत. बघा, आपण जे पाणी पितो ते कुठल्या प्रकारचं पाणी पितो? प्रक्रिया केलेलं पाणी, नळाद्वारे येणारं, प्रक्रिया न केलेलं पाणी, विहिरीतलं, हातपंपातलं, का तुमच्या घरी बोरवेल आहे, झरा आहे, टँक आहे, का आपण पॅक बाटली बंद. आता आम्ही फिल्टरचं पाणी बाहेरून बाटलीत आणतो म्हणून आम्ही बाटली बंद पाणीमध्ये लिहिते. तुम्ही तिथे बोर लिहू शकता, नळाचं लिहू शकता. आपल्या घरामध्ये आपण जे पाणी पितो, पिण्यासाठी पाणी विचारले त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा योग्य ऑप्शन आपल्याला इथे निवडायचा आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेले स्रोत. आता पिण्याचं पाणी आपण जिथून आणतो ते आपल्या घरात आहे का जवळ, परिसराच्या जवळ आहे का खूप लांबून आणत असाल तर परिसरामध्ये लिहा. परिसराच्या एकदम जवळ असेल घराजवळ तर परिसराजवळ लिहा, दूर लिहा. मी आता परिसराजवळ लिहिते. प्रकाशाचा मुख्य स्रोत. आपल्या घरात जी लाईट आहे ते कशाद्वारे लाईट तुम्हाला मिळते? वीज जी आपल्याला MSCB कडून मिळते, रॉकेल, सौर ऊर्जा. काही जणांकडे लाईट नसेल तर दिवे लावतात, सौर ऊर्जा आहे काही ठिकाणी. तर या प्रकारच्या आपल्याकडे वीज आहे सगळ्यांकडे बहुतेकदा, म्हणून मी ते वीज लिहिते. शौचालयाचा प्रकार केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबासाठी, सामायिक म्हणजे घरमालक आणि किरायदार यांच्यामध्ये असते, काही वेळेला सिटीमध्ये, काही वेळेला सार्वजनिक शौचालय देखील असतात. तर आपण कोणत्या प्रकारच्या शौचालयाचा वापर करतो? केवळ कुटुंबासाठी, उघड्यावरती नाही. सॉरी, शौचालय जर नसेल तर खालचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. शौचालयाचा प्रकार फ्लश, फ्लोअर फ्लश, शौचालय जोडणी, पाईपद्वारे, सेप्टिक टँक आणि इतर व्यवस्था. आपल्याकडे टँक आहेत. तुम्ही या 3 ऑप्शन पैकी तुमच्या घरामध्ये ज्या प्रकारचा टँक आहे तुम्ही ते निवडू शकता. द्विखड्डा शौचालय, लादीसह सुधारित खड्डे, लादीशिवाय उघडा खड्डा. आपण या वरच्या किंवा खालच्या ऑप्शन पैकी निवडू शकतो. सेप्टिक टँक,
हे शौचालयाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. तर आपल्याला इथे पाहायचं आहे की आपल्या घरचा शौचालयाचा प्रकार हा कोणता आहे. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद गटार. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता होय. बघा आहे. बाथरूम आपलं कसं आहे, त्याला छपराशिवाय बंदिस्त आहे का स्नानगृह चांगलं आहे किंवा नाही, यापैकी आपल्याला ऑप्शन निवडायचे आहे. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG जोडणी. स्वयंपाकघरामध्ये आपल्या स्वयंपाक आपण कशावरती करतो, LPG आपल्याकडे गॅस सिलेंडर आहे म्हणून LPG जोडणी आहे लिहिते मी. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही, असे काही LPG PNG जोडलेली आहे. स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरामध्ये नाही. इतरत्र जसे की हॉस्टेल वगैरे तसं तिथे त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. आपण योग्य पद्धतीने ऑप्शन निवडायचा आहे की आपल्याकडे जर सिलेंडर असेल तर LPGची जोडणी आहे असं आपण तिथे लिहूया. किंवा आपल्याकडे गॅस नसेल तर खाली ऑप्शन आहेत बघा, घराबाहेर खुल्या जागेमध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG जोडणी आहे, LPG जोडणी नाही. स्वयंपाकासाठी मग नसेल तर नाही हे ऑप्शन तुम्ही निवडलं तर तुम्ही स्वयंपाकासाठी मुख्य इंधन म्हणून काय वापरता, याच्या खाली आहे बघा लाकूड. किंवा आपण आता जर आहे म्हणून जोडलं तर तरी सुद्धा आपल्याला लिहावं लागेल इथं की आपण काय करतो, LPGचा वापर करतो. जतन करा, पुढे जा. तर कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, 5वी स्टेप सुरू आहे आपली. याच्यामध्ये आपल्याला मालमत्तेचा वापर जरी व्यावसायिक उद्देशासाठी केला जात असेल तरीही कुटुंबात मालमत्तेची मालकी आणि उपलब्धता आहे असे समजावे. बघा, रेडिओ किंवा आपल्या घरी ट्रान्झिस्टर, रेडिओ. आता ट्रान्झिस्टर तर आपल्याकडे काही माहिती नाही आपल्याला, परंतु रेडिओ भरपूर जणांकडे असतात. तर रेडिओ आपल्याकडे आहे. होय. होय जर असेल, तुम्ही रेडिओ ऐकत असाल तर तो परंपरागत रेडिओ संच जो असतो तसा आहे का, तुम्ही मोबाईलवरती रेडिओ ऐकता का इतर कोणत्या उपकरणावरती रेडिओ ऐकता, हे आपल्याला आता आम्ही रेडिओ ऐकतो ते मोबाईलवरती ऐकतो. किंवा ऐकत नसेल तर आपण नाही म्हणून तिथे लिहू शकतो. दूरचित्रवाणी, टीव्ही आपण कशा प्रकारे, दूरदर्शन निशुल्क डिश, म्हणजे ज्यासाठी पैसे लागत नाहीत, एकदा डिश बसवली की फ्री चॅनल्स येतात, त्याला निशुल्क डिश म्हणूया. डिश, केबल जोडणी, इतर कोणतेही, इतर DTH डिश. आता आमच्याकडे इतर DTH डिश आहे म्हणून मी डिश लिहिते. नसेल तर आपण नाही असं लिहू शकतो. टीव्ही नाही नसेल तर टीव्ही नाही म्हणून आपण तिथे क्लिक करायचं आहे. मग आता इंटरनेट वापरतो का, बघा आपण मोबाईलवरती WhatsApp, YouTube पाहतो म्हणजे आपल्याकडे इंटरनेट आहे. इंटरनेट आहे तर आपण कशावरती वापरतो ते, लॅपटॉप, मोबाईल, इतर कोणत्याही उपकरणावरती. तर आता मी मोबाईलवर वापरतो, लॅपटॉपवरती वापरतो, पण एकच ऑप्शन घेते तर घेऊया आपण मोबाईलवरती वापरतो. इतर कोणत्याही उपकरणावर किंवा आपल्याकडे जर ह्या गोष्टी नसतील, इंटरनेट नसेल तर आपण नाही म्हणून लिहू शकतो. लॅपटॉप, संगणक आहे का, होय. दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन आहे का, फक्त लँडलाईन आहे. काही फोन बघा लँडलाईन असतात, फक्त मोबाईल, स्मार्टफोन, इतर मूलभूत मोबाईल दोन्ही. आता काही जणांकडे कसं असतं, स्मार्टफोन पण असतो आणि छोटा बटनचा मोबाईल, मूलभूत मोबाईल त्याला म्हणायचं, बटनच्या मोबाईलला दोन्ही असतात. तर आपण इथे दोन्ही ऑप्शन करूया. सायकल, स्कूटर, मोटरसायकल. बघा, सायकल, स्कूटर आपल्याकडे काय काय आहे हे विचारले त्यांनी. सायकल आहे, मोटरसायकल आहे का, दोन्ही आहेत. आता सायकल आहे, मोटरसायकल आहे माझ्याकडे, तर मी दोन्ही ऑप्शन निवडेल आणि काहीच नसेल तर एक निवडेल किंवा एक असेल तर एक निवडेल. कार, जीप, व्हॅन या तिन्हीपैकीच विचारले आपल्याला, बाकी इतर गोष्टींचा विचार नाही करायचा आपल्याला. तर मी नाही इथे निवडतेय. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. आपण जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये वेगवेगळी धान्य खात असतो आपण, गहू, ज्वारी, तांदूळ, वेगवेगळ्या डाळी. पण आपल्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त धान्य कोणतं लागते आपल्याला, म्हणजे आपण कोणत्या धान्याचा जास्तीत जास्त वापर करतो. मी गहू लिहिते. चपाती आम्ही जास्त खातो त्यामुळे मी गहू लिहिते. तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्वारी खात असाल तर ज्वारी, भात जास्त खात असाल तर तुम्ही तांदूळ लिहू शकता. मोबाईल क्रमांक आपल्याला इथं आपोआप आलेला आहे सुरुवातीला आपण टाकल्यामुळे. तर आपण हे जतन करूया आणि पुढे जाऊया. होय. यानंतर पहा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण भरलेला फॉर्म पूर्ण आपल्याला दिसेल की आपण काय काय भरलंय इथे. सगळी माहिती एकदा पाहून घ्यायची आहे. पुष्टी करा आणि सादर करा. बघा, म्हणजे काय आपल्याला पुढे पाठवायचं आहे. ग्रीन बटनावरती क्लिक करूया. अंतिम सादर केल्यानंतर आपल्याला पुन्हा काही करता येणार नाही. अंतिम सादर करूया. होय. यानंतर
स्वगणना केल्यानंतर बघा, माझ्या मोबाईलवरती एक नंबर आलेला आहे. इथे हा तुमचा स्वगणना आयडी आहे. एस-सी आयडी आपण त्याला म्हणतो. मी सुरुवातीला सांगितलं होतं, की हा आयडी तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी आपल्याला द्यायचा आहे. तर माझा आयडी इथे आलेला आहे. तो आयडी मी त्यांना आल्यानंतर देईल आणि माझी जनगणना त्यांनी मग 5 मिनिटामध्ये करतील. म्हणजे माझा जो अर्धा तास वेळ लागणार होता, तो वेळ मला 5 मिनिटामध्ये माझा वेळ वाचेल आणि माझी स्वगणना मी व्यवस्थितरित्या कुटुंबासोबत चर्चा करून घरातल्या घरात बसून करू शकते. तर हा माझा आयडी मी लिहून ठेवेल आणि अशा प्रकारे आल्यानंतर त्यांना तो आयडी मी देईल. अशा प्रकारे जर आपण यशस्वीरित्या माहिती सबमिट केली, तर आपली माहिती ही स्वगणनेमध्ये सबमिट होईल आणि या भारत देशाच्या जनगणनेमध्ये आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडूया. धन्यवाद. थँक